नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं MS TV चॅनलवरती सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, आज संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातोय। दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित केलंय। यावेळी केलेल्या भाषणातून मोदींनी भारताला 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचा ध्येय पुन्हा एकदा बोलून दाखवलाय। तसेच त्यांनी भारतात सुरू असलेल्या विविध अत्याधुनिक विकास कामाबाबत माहिती दिली आहे। यावेळी त्यांनी लाल किल्ल्यावरून मोठा राजकीय डाव टाकल्याचं देखील बोललं जाते। नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून महिला आरक्षणाची घोषणा केली आहे। देशातील सर्व विधानसभा आणि लोकसभेमध्ये 33% महिलांना आरक्षण लागू करावं असं म्हटलंय। महिलांना सभागृहात प्रतिनिधित्व देण्यासाठी विरोधी पक्षांनी देखील एकत्र यावं, हवं तर क्रेडिट तुम्ही घ्या, अशा शब्दात मोदींनी महिला आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलंय। महिला आरक्षणाबाबत बोलताना नरेंद्र मोदी विरोधकांना उद्देशून म्हणालेत की तुम्ही पुढाकार घ्या आणि महिलांच्या समर्थनाचे पुजारी बना। महिलांसाठी सन्मानासाठी पुढे या। लवकरात लवकर आपल्या माता भगिनींना विधानसभा आणि लोकसभेमध्ये 33% प्रतिनिधित्व मिळावं, ही काळाची गरज आहे। मी सगळ्या राजकीय पक्षांना पुन्हा आग्रह करतो की महिला आरक्षण लागू करून तुम्ही महिला सन्मान मोहिमेत स्वतःला जोडून घ्या। तुम्हीच महिला आरक्षणाचं यश घ्या, क्रेडिटही तुम्हीच घ्या, पण आमच्या माता भगिनींना हक्क द्या, असं आवाहनही नरेंद्र मोदी यांनी केले। खरं तर सध्या देशात डिलिमिटेशन विधेयकांची चर्चा सुरू आहे। भाजप प्रणित NDA कडून सभागृहात डिलिमिटेशन बिल पास करण्याचा हालचाली सुरू आहेत। यासाठी 2/3 मतांची गोळाबेरीज भाजपाकडून सुरू आहे। यापूर्वी हे विधेयक पास करण्याचा भाजपाने प्रयत्न केलाय, मात्र तो प्रयत्न फसला। आता भाजप महिला आरक्षणाच्या अडून बसलेत का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।